राष्ट्रवादी जे काही गट आहे त्यांना मला वाटतं 8 जागेचा प्रस्ताव का 7 जागेचा प्रस्ताव दिलेला आहे. अजून त्यांचं मिटायचं आहे. शिंदे शिवसेनेला जास्त जागा पाहिजेत, प्रवेश त्यांनी करून घेतले, त्यांना तिकीट देता येत नाही. भाजप आणि तारा राणी हे दोन एकत्र असल्यामुळं त्यांच्यातही एकमत नाही. कदाचित तारा राणी आघाडी सेपरेट लढेल असं सकाळपासून आम्हाला चर्चा ऐकायला मिळते. त्यामुळे त्या मानानं आमचं जरा बरं आहे. प्रत्येकाला वाटतं आणि राष्ट्रवादी पवार साहेबांच्या पक्षालाही जवळजवळ 10-12 जागा पाहिजे होत्या. त्यातल्या किमान 9 जागा त्यांना अपेक्षित होत्या. परंतु सिंगल वॉर्ड असता तर कदाचित काही निर्णय झाले असते. परंतु आता 4चा प्रभाग असल्यामुळं निर्णय घेणं जरा मला तिन्ही बाकीच्या लोकांना विचारून निर्णय घ्यावा लागतो. त्यामुळे अडचणीच आहे. त्यामुळे आम्ही त्यांनी माझ्यावर टीका केली असली तरी मी करणार नाही. कारण की त्यांची पूर्वी मदत झाली आणि उद्या सुद्धा मला मदत त्यांची लागणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जवळपास 4 दिवस उरलेत आणि सर्व पक्षांमध्ये कमालीची उत्सुकता आहे ती लागून राहिली आहे. एकीकडे उमेदवारी डिक्लेअर करण्यापासून ते उमेदवारी अर्ज दाखल करण्यापर्यंत सर्वच पक्षांमध्ये चुरस दिसत असताना आज पहाटेपासूनच काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील हे प्रचाराच्या रिंगणात दिसत आहेत, काँग्रेसच्या कॅम्पेन मध्ये दिसत आहेत. आज ते आपल्याला या परिसरामध्ये त्यांचं कॅम्पेन घेऊन दिसतात. साहेब, काय सांगाल? कोल्हापूर कसं म्हणशीला तसं असेल कॅम्पेन घेऊन आज सकाळी सकाळी तुम्ही लोकांच्या भेटीगाठी घेताय. नाही, कोल्हापूर कसं तुम्ही म्हणशीला तसं या उद्देशाने आम्ही जाहीरनाम्यासाठी लोकांच्याकडून सूचना मागवा लागलेल्या आहे. काँग्रेस पक्षानं उमेदवारी डिक्लेअर करण्यामध्ये आघाडी घेतलेली आहे. काल आमची पहिली यादी आम्ही जाहीर केलेली आहे. दुसरी यादी शिवसेनेबरोबर वाटाघाटी चालू आहे, त्या फायनल झाल्यानंतर दुसरी यादी आम्ही जाहीर करू. गेल्या 5 वर्षामध्ये नगरसेवक नसल्यामुळं, प्रशासक असल्यामुळं टोटल केऑस या शहरामध्ये झालेला आहे. आणि हा केऑस मिटवायचा असेल, या शहराला खड्डेमुक्त करायचं असेल, धुळामुक्त करायचं असेल तर काँग्रेस हाच पर्याय हे लोकांना आम्ही पटवून देतोय. आणि जाहीरनाम्यासाठी लोकांनी सूचना द्याव्यात हे लोकांच्या पण घेऊन जाण्याचा आमचा प्रयत्न आहे. खरं पाहायला गेलं तर सकाळपासूनच तुम्ही लोकांच्या भेटीगाठी घेताय. उत्स्फूर्त प्रतिसाद कुठेतरी लोकांचा दिसतोय. तुम्हाला नेमकं काय? नाही, प्रतिसाद चांगला आहे. परंतु त्याच पद्धतीनं या शहरातल्या दुरावस्था ही जी काय गेल्या 5 वर्षामध्ये प्रशासक काळात झालेली आहे, किंबहुना नगरसेवक नसल्यामुळे झालेली आहे, त्याच्याबद्दल लोकांची मतं प्रचंड या ठिकाणी आहे. की आज खंडपीठ त्या ठिकाणी झालं, परंतु ट्रॅफिकचा बोजवारा या शहरामध्ये उडालेला आहे, पार्किंगची व्यवस्था नाही आहे. आणि म्हणून हे प्रश्न ऍड्रेस करण्याची ग्वाही आम्ही देतो आणि तो विश्वास आम्ही लोकांना देतो. खरं पाहायला गेलं तर काल काँग्रेसने पहिली यादी जाहीर केली, मात्र महायुतीमध्ये अद्याप फॉर्म्युला ठरत नसल्याचं चित्र आहे. बैठका निष्फळ ठरताना दिसतात. नाही, मला वाटतं महायुतीमध्ये सीट वाटपचं घोळ अजून चालू आहे. मुश्रीफ साहेबांची राष्ट्रवादी म्हणजे राष्ट्रवादी जे काही गट आहे त्यांना मला वाटतं 8 जागेचा प्रस्ताव का 7 जागेचा प्रस्ताव दिलेला आहे. अजून त्यांचं मिटायचं आहे. शिंदे शिवसेनेला जास्त जागा पाहिजेत, प्रवेश त्यांनी करून घेतले, त्यांना तिकीट देता येत नाही. भाजप आणि तारा राणी हे दोन एकत्र असल्यामुळं त्यांच्यातही एकमत नाही. कदाचित तारा राणी आघाडी सेपरेट लढेल असं सकाळपासून आम्हाला चर्चा ऐकायला मिळते. त्यामुळे त्या मानानं आमचं जरा बरं आहे. खरं पाहायला गेलं तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष देखील त्यांनी काल निर्णय जाहीर केलेला आहे. तिसरा आघाडीचा पर्याय आपल्या समोर मोकळा, अशा पद्धतीची भूमिका त्यांनी घेतलेली आहे. कुठेतरी ही चर्चा सुरू होते, मात्र त्यांनी कुठेतरी स्वतंत्र जाण्याचा नाही, शेवटी प्रत्येक पक्षाला आपला विस्तार करण्याची मुभा आहे. म्हणजे आम्ही कुणाला थांबवणार नाही, कारण की प्रत्येकाला वाटतं. आणि राष्ट्रवादी पवार साहेबांच्या पक्षालाही जवळजवळ 10-12 जागा पाहिजे होत्या. त्यातल्या किमान 9 जागा त्यांना अपेक्षित होत्या. परंतु सिंगल वॉर्ड असता तर कदाचित काही निर्णय झाले असते. परंतु आता 4चा प्रभाग असल्यामुळं निर्णय घेणं जरा मला तिन्ही बाकीच्या लोकांना विचारून निर्णय घ्यावा लागतो. त्यामुळे अडचणीच आहे. त्यामुळे आम्ही त्यांनी माझ्यावर टीका केली असली तरी मी करणार नाही, कारण की त्यांची पूर्वी मदत झाली आणि उद्या सुद्धा मला मदत त्यांची लागणार आहे. त्यामुळे स्वतंत्रपणे त्यांनी जरी लढले आणि त्यांचे उमेदवार निवडून आले तर उद्या आमची अलायन्स त्यांच्यावर होऊ शकते. आता काय, प्रत्येक पक्षाची इच्छा असते, त्यांच्याकडच्या कार्यकर्त्यांना वाटते की आम्ही उभारलं पाहिजे, आमची मतं आहेत. त्यामुळे मला वाटतं उभारून निवडून येऊन आमच्याबरोबर पोस्ट पोल अलायन्स देखील काही लोकांची होऊ शकते. म्हणजे असं नाही
की बऱ्याच ठिकाणी ही मैत्री तुटते, नंतर पोस्टपोल अलायन्स होतं, असे अनेकदा घडतं. त्यामुळं आमच्या शुभेच्छा आहेत त्यांना. उर्वरित उमेदवारांची यादी कधी जाहीर होईल आणि प्रत्यक्ष रणांगण कधी तापायला सुरुवात? नाही, मला वाटतं आता शेवटच्या तारखेच्या आदल्या दिवशी तरी जाहीर करावीच लागेल, कारण की फॉर्म भरायचा आहे. मला वाटतं 30 तारीख शेवट आहे. 29 तारखेपर्यंत आमची यादी जाहीर होईल. धन्यवाद सर. लवकरच या संदर्भात दुसरी यादी देखील जाहीर केली जाईल. मात्र प्रचारात आघाडी काँग्रेसने घेतलेली असा दावा काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांनी करताना दिसत आहे. कोल्हापूरसाठी राहुल गडकर, सरकारनामा. दावा नाही, आम्ही घेतली आहे.